नमस्कार मंडळी. नमस्कार. काय झालं, आपण हा तांदूळ आणला बघा. आमच्याकडे अशी पॅकिंग भेटती. काय नाव आहे पण इंग्लिश मध्ये तुम्हाला वाचता नाही आहे ना? राजभोग. राजभोगचा बासमती तांदूळ आणलेला आहे आम्ही. हा, एक्स्ट्रा लॉंग ग्रेन प्रीमियम बासमती राईस. हा, तर हा बहुतेक ओरिजिनल बासमती राईस आहे. ओरिजिनल. तर म्हणून आम्ही आणला, पण तो सोनूच्या मम्मीला काही बनवता येईना. बनवता म्हणजे माझं असं नका म्हणू सोनूच पप्पा, बनवता येतोय मला, फक्त तो चिकट होतोय माझ्याकडून. तर काल आपण व्हिडिओ मध्ये विचारलं होतं कसा बनवायचा ते सांगा म्हणून, तर कमेंट आलेले आहे. तर मग मला आता तुम्ही सांगा, मी तसं बनवते. तर कमेंट मध्ये जे जे सांगेले त्यानुसार आपण आता हा राईस बनवणार आहे. हा, तर आता आपण राईस अर्धा तास भिजू घालणार आहे. याला आता 1 वाटी राईस या हा, आम्ही पाण्यात टाकून घेतला. धुवून घ्यायचा. याला धुवायचं का? हा, बर. जसं जसं ताईनं कमेंट मध्ये सांगितलेलं तुम्ही तसं तसं मला सांगा, नाहीतर परत मलाच बोलता. मग याला मी चांगलं 2 पाण्याने धुवून घेते. ओके. कारण की ते नाही सांगितलं तरी आपण स्वच्छ धुवायला पाहिजे तांदूळ. थांबा. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला बघा. बघा हा धुतला. आता काय सांगितलं त्यांनी? अर्धा तास भिजत ठेवा. आता अर्धा तास का? हा. त्याच्यात किती पाणी ठेवायचं सांगितलं? आता तू भिजत घालून राहिली तर बाकीचं पाणी मग काढून टाकायचं. बर. नाही, मला वाटलं तू म्हणे ना मी तुला सांगतो तसं कर म्हणून. हे बघा. ठीक आहे, एवढं बी चालेल. ठीक आहे. हा, आता याला भिजू दे. आता याला आपण भिजू घालणार आहे अर्धा तास. बर, झाकून ठेवून दे मग. हो. तर मंडळी, बरोबर अर्धा तास झाला बघा. आपला तांदूळ आपण भिजत घातला होता. तर चला आता पुढची रेसिपी पाहू. कुकर मध्ये नाही ना? सोनूची मम्मी कुकर घेती. तर भात मोकळा होण्यासाठी आपल्याला पसरट भांड घ्यायचंय. तर मी आज कढई घेते. असं जर भांड असेल तर त्याच्यात तो दाबल्या जातो. तर आपण थोडं पसरट भांड घेतलं. आपल्याकडे ही कढई आहे. आणि आता पाणी किती घेशील सोनूची मम्मी? 1 कप. 1 वाटी तांदूळ आहे. 1 वाटी तांदूळ आहे. हा, तर त्याचे डबल पाणी जातं आहे ना? 2 वाट्या. 2 वाट्या, बरोबर आहे. आणि काल बी तो 2 वाट्या टाकल्या होत्या. हा. तर तिथंच चुकली होती. काल तो तांदूळ भिजू घातला होता. हा. आज बी आपण अर्धा तास तांदूळ भिजू घातला. तर तांदूळानं काहीतरी पाणी पेलं असेल थोडंफार, आहे ना? तर आपण 2 वाटीच्या ऐवजी 1.5 वाटी पाणी टाकणार आहे. बर. तर हा तांदूळ काढून घ्या आता कढईत. कढईत? हा, तसंच काढून घेऊ. हा, काढ. भात आज मोकळा मोकळा झालाच पाहिजे. काय माहिती बाई, तुला नाही वाटत होईल म्हणून? आज काहीतरी वेगळंच तयार होतं असं वाटतंय का? तर आपण ज्या पण कमेंट आल्या होत्या त्या सगळ्यांचा या रेसिपीमध्ये समावेश करणार आहे. कोणी सांगितलं की तेल वापरायचं, तूप वापरायचं, लिंबू वापरायचं, बरोबर आहे. तर सोनूश मम्मीने याच्यामध्ये काढून घेतला आपला तांदूळ. आता याच्यात 1.5 वाटी पाणी टाक. 1.5 वाटी? कोणती वाटी होती ती? ती भांड्यात गेली घासायला. बर, आण मग जाऊ. तर ज्या वाटीनं आपण तांदूळ टाकले होते ना, हा, त्या वाटीनं 1.5 वाटी पाणी टाक त्याच्यात. टाकू? ती वाटी भरून नाही टाकली ना तू? भरून टाकली. हा, बस 1.5 वाटी. ठीक आहे. हा. ठेव आता चुलीवर. चुलीवर. हा, किती ठेवायचे ते? फुल. फुले. आणि आता काय कर, तूप टाकायचं जरस, थोडस. जास्त झालं पण चालू द्या. आणि आता चवीपुरतं मीठ टाकायचं. तर आज चालू आहे पहा सोनूच्या मम्मीला बासमती राईस बनवायचं शिकवणं. चवीपुरतं, हो, खरट होईल. झालं. आता याला खळखळ उकळी येऊ द्यायची, फुल करून. याला हलवून घेऊ का आता एकदा? काही हलवायची गरज नाही. नाही हलवून घेते तरी. अगं ते जेव्हा गरम होईल तेव्हा ते तूप हलवायची काय गरज आहे बरं त्याला?
भात आपण कुकर मध्ये करायला पाहिजे होता, आहे ना सोनूच मम्मी? मी काल कुकर मध्येच केला होता, पण आपल्याकडे पसरट कुकर नाही. मोठं कुकर पाहिजे होतं, म्हणजे मग एक वाटी बरोबर बुडात पसरट बसली असती. तर ठीक आहे, आता आपल्या भाताला खळखळ उकळी आली पहा. तर आता काय करायचं, याच्यावर झाकण ठेवून दे. ठेव झाकण. एकदम वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. आणि हाफ कर आता आपली शेगडी. कर 800 वर डायरेक्ट. बस बस. आणि याला होऊ द्यायचा थोडा वेळ. तर काय झालं, आम्ही याला दिलं ठेवून इथं हो, आणि 3-4 मिनिट झाले तर पाणी आटलं पाहता याच्यातलं, आहे ना? आटलं पूर्ण, हे बघा. हा, तर आपण आता करून घेतलं याला 200 वर, आहे का नाही? हो, मला वाटतं शेगडी बी गरम राहील, आहे ना? हो, शेगडी गरमच. पूर्ण बंद केलं तर पूर्ण बंद कर तू, आणि त्याला झाकून ठेव. ठीक आहे, ठेव झाकून. आपला भात जळून जाईल, आहे का नाही? हल्लो को तुटन न देऊ. हा, तू त्याला झाकून ठेव, झाकून ठेव. करते बंद शेगडी. बंद केली पूर्णपणे. हा, आता आम्ही काय करतो, याला 5 मिनिटं असंच ठेवतो. शेगडी गरम येते, हा, आणि मग पाहू आता मोकळा झाला का नाही आपला भात. तर आता आज जो भात केलेला आहे ना, तो सगळा सोनूची पप्पानी रेसिपी सांगितली मला, त्या हिशोबाने केलेला आहे बरं का. आणि मी बी ना भाऊ कमेंट वाचून वाचूनच सांगितले बरं का सोनूच्या मम्मीला. ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी कमेंट केला त्याचे धन्यवाद. आणि जर तो भात चिकट झाला किंवा बिघडला, पप्पाची तुमची जिम्मेदारी आजची नाही, ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्याची जिम्मेदारी. आपण कमेंट वाचून केलं बरोबर आहे की नाही? स्वतःच लॉजिक लावलं काही. तुम्हाला काहीच माहित नाही का? आणि एक कमेंट अशी बी आली होती की लिंबू टाका त्याच्यात. 2-3 कमेंट आल्या लिंबू बी टाकायचं त्याच्यात. तर तो भात असा हाटलीतल्या आणि ढवळा शिप्पित व्हाव त्याच्यासाठी तू थोडस लिंबू पिळू शकते त्या पाण्यात. लिंबू, तुम्ही लिंबू सांगितल्यावर मला एक आठवलं की माझी बहीण पण आहे ना, भात करताना लिंबू टाकते, थोडीशी साखर बी टाकते. साखर नाही टाकायची, असं काही बी नाही खायचं. दाणे टाकते ते साखर की करते पानचट. साखर भातच खायचा ना, मग वरूनच साखर घ्यायची. तर लिंबू टाकायचा भात ढवळा शिप्पित व्हायसाठी. ठीक आहे. तर आता 5 मिनिट आपण ठेवला होता झाकून. शेगडी गरम होती हा म्हणून. तर ह्या पहा अशी वाफ निघली याच्यातून. तर पहा बरं कसा झाला भात. मोकळा मोकळा झाला. हो, पण तो कच्चा तर नाही, एकदा पाहून घे. 1 मिनिट. कालू नको तू त्याला. नाही कालत नाही मी. तुटन तो. मोकळा मोकळा दाखवते त्यांना. हा, मोकळा मोकळा झाला पहा. आणि खाऊन पाय की कच्चा तर नाही राहिला. नाही बे सोनूश बाप्पा, मग तुमची ताईंची त्याची रेसिपी बरोबर आहे. तर आज आपण सगळ्यांनी मिळून सोनूच्या मम्मीला बासमती राईस कसा बनवायचा ते शिकवलं. शिकले मी. हा, तर एकदम परफेक्ट हॉटेल सारखा. जवळून दाखवा सुंजोबा, त्यांना खोटं वाटत. जवळून दाखवा. काही खोटं नाही वाटत त्याला. मोकळा मोकळा भात झाला. आणि चव कशी झाली? चव पण एकदम छान झाली. हा, मला असं खाताना असं वाटलं होतं की एवढा मोकळा आहे म्हटल्यावर थोडाफार तो कसर राहिलीच असन त्याची, पण थोडी बी कसर राहिलेली नाही शिजाची. एकदम असं तोंडात टाकलं की छान लागू राहिला, मऊ. आणि अजून बी गरम आहे ना ते. आपण जेव्हा झाकण काढलं ना तेव्हाच बघितलं की वाफ निघली म्हणून. तर अजून बी ते होऊन जाईल त्याच्यात काही असली कसर तर. पण एकदम परफेक्ट भात केला आपण. सगळ्यांनी कमेंट करून मला बासमती तांदूळाच्या भाताची रेसिपी सांगितली, त्याच्याबद्दल सगळ्या ताईंचे खूप 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 धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. तर चला, धन्यवाद, बाय.